एक महत्त्वाची बातमी, राणेंचं बापाबाबतचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांसाठी होतं। नितेश राणेंच्या धाराशिवमधल्या वक्तव्यावर भरत गोगावलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर काल कॅबिनेटमध्ये राणेंना वक्तव्यावर विचारलं होतं असंही गोगावले म्हणालेत। आम्ही विचारल्यानंतर राणेंनी खुलासाही केल्याचं गोगावलेंनी स्पष्ट केलं। 2029 ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। त्यांनी त्या दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला, तेव्हा त्यांनी सांगितलं की वल्ले तिथे उभाटाचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो, बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं। कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो। तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी